हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा रव्याचा केक. तर यासाठी इथं मी घेतलं आहे अर्धा कप दही घेतलेलं आहे. दही फ्रेश आणि रूम टेम्परेचरचं घ्यायचं आणि यामध्ये अर्धा कप साखर टाकते. दह्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची. तुम्ही इथं पिठी साखरचा पण वापर करू शकता. आणि मग साखर मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1/4 कप मी तेल घेतलेले आहे. रिफाईन ऑइल घ्यायचं आहे, शेंगदाण्याचं तेल वगैरे घ्यायचं नाही. किंवा तुम्ही इथं मेल्टेड घीसुद्धा म्हणजे मेल्टेड तूपसुद्धा घेऊ शकता. आणि याला चांगलं इमल्सिफाय करून घ्यायचं आहे, कारण दही आणि तेल सहसा मिक्स होत नाही, त्यामुळं खूप जास्त थोडंसं फेटून घ्यायचं. आणि मग यामध्ये 1/2 टीस्पून वेलची पावडर टाकायची, किंवा तुम्ही इथं व्हॅनिला एसेन्स टाकू शकता, किंवा इलायची एसेन्स पण मिळतो, तोही टाकला तरीही चालेल. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स बघूया. तर यासाठी इथं मी 3/4 कप बारीक रवा घेतलेला, जो 0 नंबरचा रवा असतो किंवा लाडूचा रवा असतो ना, तो घेतलेला आहे. यामध्ये 1 चिमूटभर मी मीठ टाकलेलं आणि 2-3 चमचे मिल्क पावडर टाकलेली. मिल्क पावडर कम्प्लिटली ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी पण चालेल. आणि हे सगळं नीट व्यवस्थित करून आपल्याला जे लिक्विड इन्ग्रेडियंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे. रवा नीट मिक्स केल्यानंतर आपल्याला याला 10 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे रवा छान आतमध्ये फुलला जातो. आणि इथून पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या फार लवकर करायच्या आहेत. तर रवा 10 मिनटं झाकून ठेवायचा आणि साईडला टीन तयार करून घ्यायचा आहे केकला. कढई पण प्रीहीट करून घ्यायची आहे. तर इथं मी आता बघू शकता की रवा हे जे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला इथं 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे. आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि मग तुम्ही बघू शकता की इथं असे बबल्स क्रिएट होतात आपण पाणी टाकलं की. जनरली आपण ज्यावेळेला रेग्युलर केक करतो त्यावेळेला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे आपण पिठामध्ये चाळणीत मिक्स करताना लागतो, परंतु रवा थोडा डेन्स असल्यामुळे तो शेवटला बेकिंग पावडर आणि सोडा आहे. तर इथं मी थोडंसं अगदी 2 टेबलस्पून पाणी टाकलेले आणि मग नंतर तुम्ही बघू शकता बॅटर ना खूप हलकं होतं सोडा आणि बेकिंग पावडर लास्टला टाकलं की. आणि मग हे जे बॅटर आहे ते केकच्या टीनमध्ये ट्रान्सफर करायचं आणि 35 ते 40 मिनटासाठी बेक करायला ठेवायचं. तर इथे मी आत्ता सध्या गॅसवरती तुम्हाला दाखवण्यासाठी करते आहे. आणि OTGमध्ये 180 डिग्रीजला 30 to 35 मिनिट्समध्ये केक बेक होतो. तर खालती अशी कढईमध्ये मी जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती केक ठेवायचा. आणि 30 मिनिट झाले की एकदा चेक करून घ्यायचं की केक बेक झाला आहे की नाही, कारण याचा कलर ना व्हाईटच राहतो. तुम्ही हवं तर बॅटरमध्ये अगदी 1 ड्रॉप येलो कलरही टाकू शकता. त्याने केकला ना छान अगदी बेकरीमध्ये जसं येलो कलर दिसतात ना केक तसा होतो, पण मी इथं कलर टाकलेला नाही आहे. आफ्टर 35 मिनिट्स मी केक चेक केलेला होता, तर टूथपिक जी आहे ती कम्प्लिटली क्लीन ड्राय आलेली होती. आणि मग थोडंसं केकला थोडंसं ल्यूकवॉर्म होईस्तोपर्यंत थंड करून घ्यायचं, थोडंसं कोमटचं. आणि मग साईडने केक लूज करून घ्यायचा आणि ट्रान्सफर करून घ्यायचा. जास्त वेळ केकला टीनमध्ये ठेवायचं नाही, अदरवाईज केक टीनला चिकटून राहतो. सो तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार केक झालेला आहे आपला. मी एक पीस तुम्हाला कट करून दाखवते. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.